नमस्कार. मी सुनील प्रभाकर आवटे, राहणार दौंड. मी ग्रॅज्युएट आहे शैक्षणिकदृष्ट्या. मी सामाजिक काम करत असताना प्रत्येक विधानसभेला, प्रत्येक लोकसभेला मी सातत्याने त्याच्यामध्ये लक्ष घालून आमच्या दौंड शहरातील ज्या काही अडीअडचणी असतील ते खासदारांना आणि आमदारांना देण्याचं काम मी केलं. परंतु आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय ॲडव्होकेट राहुलदादा कुल यांच्याकडे मी रस्त्याच्या संदर्भात प्रश्न मांडले होते. त्याचप्रमाणे गावातील एस टी स्टँडचा मोठा प्रश्न मी मांडला होता. त्यांना मी जागासुद्धा काढून दिली, त्याचे 7-12 महसूल खात्याकडून काढून त्यांना नकाशा बिकाशा तयार करून दिला. परंतु आमच्या लोकप्रतिनिधींनी माननीय राहुल कुल यांनी त्या जागी एस टी स्टँडचा प्रस्ताव न करता त्या जागी तालुका क्रीडा संकुलनाचं मोठं काम त्यांनी केलं. ठीक आहे, ते चांगलंच एक काम आहे. परंतु त्यांनी एस टी स्टँडचा आमच्या दौंडचा प्रश्न जो आहे तो बारंगळून टाकला. त्याचप्रमाणे जुन्या एस टी स्टँडवर एकही माणूस जात नाही, पण अशा ठिकाणी वॉल कंपाऊंड, डांबरीकरण असा फालतूक निधी वाया घालवला. आतासुद्धा राहुल कुल यांनी दौंड शहरासाठी 55 कामाची यादी सार्वजनिक बांधकाम खात्याकडनं मंजुरीसाठी आणली. सद्यस्थिती अशी आहे की गेली 4 वर्ष 10 महिने लोकप्रतिनिधींनी कोणतंही काम केलं नाही. शासन दरबारी मंजुरी आणली, पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे रस्त्याची कामं चालू केली. प्रत्येक ठिकाणी जाहिरात बोर्ड उद्घाटनाचं काम केलं. आता तुम्ही आमच्या समतानगरला येऊन बघितलं तर पायी चालणं मुश्किल. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी, तर तिथं नगरपालिके त्यांच्याच ताब्यात आहे. गेली 40 वर्ष ज्यांनी दौंड शहरात राज्य केलं आणि आमचा लोकप्रतिनिधी त्यांच्याच दारात जाऊन बसतो आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे कामकाज करतो. तर ते साधा ठेकेदार, वार्षिक टेंडर घेणारा माणूस ठेकेदार जो आहे तो मुरुम खडी टाकण्याचं सौजन्यसुद्धा दाखवत नाही. इतकी तर वाईट परिस्थिती आमच्या दौंड शहराची. त्याच्यानंतर स्मशानभूमी, नवीन भागामध्ये स्मशानभूमीसाठी त्यांनीच फॉलोअप दिला होता. नगरपालिकेकडनं सगळे टेंडर मंजूर झाले, शासनाने त्याला निधी दिला. ह्याला सहकार्य आमच्या राहुलदादांनीच केलं. पण नगरपालिकेतील आमचे कार्यक्षम नगरसेवक जीवराज बापू पवार हे विरोधात गेले, रमेश थोरातांकडे गेले, अजित पवारांकडे गेले. तर त्याचा राग मनात ठेवून राहुल कुल यांनी सदर स्मशानभूमीचं काम दौंड पाटस रस्त्याला जोडणारा जो कृषी विभागाचा जो भाग आहे त्या भागाचा रस्ता आज तागायत काम होऊ दिलं नाही. माहितीच्या अधिकाराखाली कोणाला तरी उभं करायचं आणि प्रत्येक वेळेस खो घालायचा, इतक्या घाणेरड्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलं. तर माझी जनतेला एक विनंती की बाबा, आपल्या दौंड तालुक्याचा एक इतिहास आहे की आमदाराला 5 वर्ष आपण देतो संधी, पण 5 नाही बाबा, 10 वर्षात करेल, 10 वर्ष नाही 15 वर्षात करेल. पण पूर्व घराण्याकडं गेली 30 वर्ष, 25 ते 30 वर्ष सत्ता आहे, पण ह्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचे दौंड शहरासाठी चांगलं काम झालं नाही. काही कामं त्यांनी केलेत, त्याचंसुद्धा मी कौतुकच करतो. पण बाकीचे जे आहे म्हणजे ह्या गटाचा त्या गटाचा आणि माननीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इतका निधी दिला, पण त्या निधीचा योग्य प्रकारे वापर होत नाही किंवा त्याच्या संदर्भात खोलवर विचार केला जात नाही. त्याच्यामुळं मी ह्या लोकप्रतिनिधीच्या कामकाजाबद्दल नाराज आहे. आणि दुसरी गोष्ट, दौंड शहरातील जे आमचे माजी सैनिक आहेत त्यांचा एक विषय ते माझ्याकडे घेऊन आले होते. सातत्याने आम्ही फॉलोअप केला. माननीय शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांनी आमचा तो प्रस्ताव मंजुरीसाठी आम्हाला सहकार्य केलं. जिल्हाधिकारी कार्यालयात आमची मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये ज्यांनी 40 वर्षात काही केलं नाही अशी व्यक्ती तिथं होती. त्याच्यानंतर स्वतः ॲडव्होकेट राहुल कुल होते आणि त्यावेळेस सुप्रियाताई पण तिथं होत्या. ते मीटिंगमध्ये कलेक्टर साहेब म्हणले, बाबा तुमचं आता सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता काय चिंता करू नका, तुमचं घरकुलाची योजना आम्ही मंजूर करतो, मग तुम्ही गेला तरी चालेल, अशा पद्धतीचं स्टेटमेंट कलेक्टर साहेबांनी केल्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर हेच आमचे लोकप्रतिनिधी राहुल कुल बाहेर येऊन आम्हाला म्हणले की सुप्रियाताई आणि जिल्हाधिकारी जर तुम्हाला तुमचं प्रकरण झालं असं म्हणत असतील तर तुम्ही त्यांच्याकडनंच काम करून बघू तुमचं कसं काम होतं.
म्हणजे लोकप्रतिनिधीला अशा प्रकारचे स्टेटमेंट करणं अतिशय चुकीचं आहे. आणि मंत्रालयात जर दौंड तालुक्यातील एखादा नागरिक गेला असेल तर आमचा लोकप्रतिनिधी गाडीतनं सरळ निघून जातो, चौकशीसुद्धा करत नाही की बाबा तुझं काय काम आहे, तुला यायचं आहे का मंत्रालयात. अशा प्रकारची हीन वागणूक मतदारांना आमदार राहुल कुल यांच्यातर्फे दिली जाते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना अरे रावीची भाषा करून बोलणं. मला एक अजून त्यांच्या बंगल्यात एक अनुभव आला. मी ज्येष्ठ नागरिक माझ्याबरोबर ते माजी सैनिक होते सगळे. आम्ही त्यांच्या चेंबरमध्ये गेलो. चेंबरमध्ये गेल्यानंतर मी त्यांना सांगितले की महसूल विभागाचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे आमची मिटिंग झाली. आम्ही त्यांना निवेदन दिले. त्या निवेदनाची ही एक कॉपी. तर ते म्हणले की आमच्याकडनं अक्षम्य चूक झाली, हे तुम्हाला प्रकरण मिळायलाच पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे होता, माझ्याकडनं अक्षम्य चूक झाली असं त्यांनी कबूल केलं. त्यांचं नाव आहे नाव आता माझ्या लक्षात येईना, ते आता मुख्य सचिव झालेत. तर त्यांच्याकडं आम्ही ते दिलं. ते पत्र आम्ही आमदार महोदयांना दिलं. तर आमदार महोदयांनी ते पत्र घेतलं, वाचलं आणि मला स्वतः वैयक्तिक की बाबा आवटे साहेब तुम्ही प्रकरण मला आत्ता दिले, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आहे का की कोणताही कागद दिला की त्याचं फॉलोअप लगी होत नसतो, त्याला खूप कालावधी लागतो. मी म्हटलं साहेब ह्याला अगोदरच कालावधी झाला आहे खूप, तर तुम्ही याच्यात लक्ष घातलं तर अंतिम टप्प्यातला विषय आहे. तर त्यांनी मला सांगितलं लग्न झाल्यानंतर मुलं काय लवकर होत नाहीत, त्याला कालावधी लागतो, त्याला बरीच मेहनत असते. अशा प्रकारचं ज्येष्ठ नागरिक या नात्याने मला त्यांनी ह्या पद्धतीची भाषा केली.